रोजच्या आहारामध्ये आपण या ना त्या कारणाने दह्याचा वापर करतच असतो आणि विशेष करून उन्हाळ्यामध्ये तर रोजच उष्णता कमी करण्यासाठी घरामध्ये गोड दही लावलं जातं. पण कधी कधी दह्याला पाणी सुटतं तर कधी दही खूप आंबट असं होतं. बऱ्याच जणांचं दही तर चिकट होतं. असं होऊ नये, अगदी सुरीनेही कापता येईल इतकं छान मलाईदार आणि घट्टसर असं डेअरी सारखं दही घरच्या घरी कसं तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. दही करण्यासाठी बघा सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ते म्हणजे दूध. तर या ठिकाणी मी 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे बघा. मला यापासून श्रीखंड तयार करायचा आहे दह्यापासून. त्यामुळे या ठिकाणी मी फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. कच्चं दूध आहे, आपण याला सर्वप्रथम म्हणजे तापवून घेणार आहोत. तर याऐवजी आपण जर आपल्याला रोजच्या वापरासाठी दही हवं असेल, तर आपण गाईचं दूध घेऊ शकता किंवा साय काढलेलं आपलं रोजचं म्हशीचं दूध देखील घेऊ शकता. शिळं दूध घरात उरलेलं असेल, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकता. पण पहिली स्टेप याची अशी आहे, की आपण हे दूध तापवून घेणार आहोत. कुठलंही दूध असो आपल्याला सर्वप्रथम तापवून घ्यायचं आहे. आणि दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला पळीने ते छान हलवत जायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे दूध व्यवस्थित असं तापवून घ्यायचं आहे. साधारणतः 5 मिनिटातच बघा मध्यम आचेवर आपल्या दुधाला छान अशी उकळी फुटलेली आहे. दूध तापवून या ठिकाणी रेडी झालेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम टू मंद करत जात आपल्याला छान 4 ते 5 मिनिटं हे दूध मस्त असं उकळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, जे दूध आहे ते थोडं घट्टसर व्हायला मदत होतं. पाण्याचा जो अंश असतो तो कमी होतो आणि यामुळे आपलं दही सुद्धा खूप छान मलाईदार आणि घट्टसर असं तयार होतं. तर या ठिकाणी 5 मिनिटानंतर आपण बघू शकता, थोडी दुधाची लेव्हल जी आहे ती बघा या ठिकाणी थोडी कमी झालेली आहे. तर आपण या ठिकाणी आता गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हे दूध थोडं कोमटसर होईपर्यंत आपण याला रूम टेम्परेचरवर थंड करून घेणार आहोत. साधारणतः 20 मिनिटात तर आपण बघू शकता आपलं जे दूध आहे ते अगदी परफेक्ट असं कोमट झालेलं आहे. दही लावण्यासाठी ह्या दुधाचं टेम्परेचर अगदी परफेक्टच आहे. कसं ओळखायचं की दूध आपलं परफेक्ट टेम्परेचरला आहे, तर काय करायचं आहे, करंगळी बुडवायची आहे. करंगळीला आता माझ्या करंगळीला हे दूध अगदी गरमही लागत नाहीये आणि अगदी थंडही लागत नाहीये. अगदी परफेक्ट असं गरम लागत आहे. म्हणजे मी जर अर्धा मिनिटं ही करंगळी बुडवून ठेवली तर मला ती बुडवता येत आहे. याचाच अर्थ आपल्या दुधाचं जे टेम्परेचर आहे ते अगदी परफेक्ट आहे. गरम दुधामध्ये आपण कधीही दही लावू नका, नाहीतर काय होतं दही खूप चिकट होतं आणि ते संपूर्ण दही वाया जातं. त्यामुळे आपल्याला परफेक्ट दुधाचं टेम्परेचर असणं ही फार इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे दही लावण्यासाठी. दही लावण्याच्या प्रोसेसमधली सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरी गोष्ट ती म्हणजे विरजण. तर या ठिकाणी विरजण कसं घ्यावं, कोणतं घ्यावं त्याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या ठिकाणी बघा मी आदल्या दिवशी लावलेलं दही घेतलेलं आहे, त्याचा मी विरजण म्हणून वापर करणार आहे. तर या ठिकाणी हे दही अगदी ताजं आहे. आपण सुद्धा ताजं शक्यतो वास नसलेलं कुठलाही आंबूस वास याचा येता कामा नये किंवा हा पिवळसर झालेलं दही म्हणजे त्याच्यावर बुरशी लागलेलं दही आपण विरजण्यासाठी अजिबात वापरू नका. तोच वास आपल्या दह्याला लागतो आणि दही संपूर्णपणे खराब होतं. त्यामुळे ताजं, मलाईदार असं थोडं घट्टसर असं दही डेअरीतलं किंवा आदल्या दिवशी घरी लावलेलं दही आपल्याला घ्यायचं आहे. तर या पद्धतीचे बघा बॉक्सेस येतात रेडीमेड असे दह्याचे. तर हे अजिबात घेऊ नका. हे कल्चर केलेलं दही असतं. यापासून दही कधीही लागत नाही. याचं लावलेलं दही जे आहे पूर्णपणे चिकटच तयार होतं आणि पूर्णपणे दही वाया जातं. त्यामुळे शक्यतो घरी बनवलेलं आणि ताजं असं आणि डेअरीमधलं किंवा नसेलच तर डेअरीमधून आपण या ठिकाणी दही आणायचं आहे आणि त्याचा विरजण म्हणून आपण या ठिकाणी वापर करायचा आहे. तर आता ह्यातला मी 1 चमचा विरजण घेणार आहे पुढे दही बनवण्यासाठी. आज आपण दोघही प्रकारच्या भांड्यांमध्ये म्हणजे स्टीलच्या भांड्यामध्ये आणि मातीच्या भांड्यामध्ये म्हणजे अशा प्रकारची हंडी मिळते बघा दही लावण्यासाठी स्पेशल अशी. तर त्यामध्ये आणि साधं आपलं रोजच्या स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा फुलपात्रामध्ये दोघही प्रकारामध्ये दही कसं लावायचं ते बघणार आहोत. त्यामध्ये देखील आपण 2 प्रकार बघणार आहोत. एक म्हणजे ब्लेंडरचा वापर करून आपण दही लावणार आहोत आणि दुसरा म्हणजे आपण साधं चमच्याने व्यवस्थितपणे घुसळून दही कसं लावायचं ते बघणार आहोत. तर नेक्स्ट स्टेप म्हणजे बघा, दही लावण्यासाठी जे आपण भांडं घेतलं आहे, ते त्याला तयार कसं करायचं, ती स्टेप नेक्स्ट स्टेप असते. तर त्यामध्ये काय करायचं आहे, आपण विरजण्यासाठी जे दही घेतलं आहे, ते अर्धा चमचा जे दही आहे, ते घ्यायचं आहे आणि या हंडीला या पद्धतीने आतमधून लावून घ्यायचं आहे किंवा ज्या फुलपात्रामध्ये, ज्या वाटीमध्ये आपण दही लावणार आहोत किंवा ज्या भांड्यामध्ये लावणार आहोत, स्टीलचं जरी असलं, तरी त्याला या पद्धतीने दही थोडं-थोडं लावून घ्यायचं आहे. म्हणजे यामुळे काय होतं, की दही संपूर्णपणे व्यवस्थितपणे एकसारखं असं तयार होतं आणि घट्टसर आणि मलाईदार असं ते तयार होतं. त्या ठिकाणी आपले बघा ही हंडी जी आहे दही लावण्याची ही अगदी परफेक्ट अशी रेडी झालेली आहे. पुढे तयार करणार आहोत बघा विरजण. तर यासाठी बघा पुन्हा मी अर्धा चमचा दही घेतलेला आहे. त्यामध्ये आता मगाशी जे कोमट करून घेतलेलं दूध आहे ते आपण घालून घ्यायचं आहे आणि त्याची अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे बघा. विरघळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, दही अगदी आंबट होत नाही आणि व्यवस्थित असं परफेक्ट असं तयार होतं. त्यामुळे या पद्धतीने आता दही संपूर्ण दुधामध्ये कालवून त्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. पुढे बघा आपण मातीचे जे भांडं तयार करून घेतलेलं आहे, त्या भांड्यामध्ये आता आपण हे तयार केलेलं जे दूध आहे आपलं,
जे कोमट झालेलं जे दूध आहे, ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. अर्धा लिटर दूध मी यामध्ये घालणार आहे आणि उरलेलं अर्धा लिटर दूध मी स्टीलच्या पातेल्यामध्ये घालणार आहे. तर अर्ध दूध आपण यामध्ये घालून घेतलं आहे आणि तयार केलेल्या विरजणापैकी 1 चमचा विरजण आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि चमच्याने आपण याला खालपासून वरपर्यंत व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे दही अगदी व्यवस्थितपणे लागलं जातं. दूध अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी ढवळून रेडी झालेलं आहे. आता यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि आता आपण स्टीलच्या पातेल्यामध्ये दही कसं लावायचं ते बघून घेऊया. पुढे बघा आता या ठिकाणी आपण स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण उरलेलं जे कोमट अर्धा लिटर दूध आहे ना, ते आपण यामध्ये आता घालून घेऊया. याऐवजी आपण वाट्या किंवा फुलपात्र देखील घेऊ शकता. तर त्यामध्ये आता बघा विरजण लावून घेऊया. तर अर्धा चमचा मी दही घेतलेला आहे, मगाशी दाखवलेलं दही आणि ते आपण यामध्ये आता घालून घ्यायचं आहे. पुढे बघा माझ्याकडे अशी इलेक्ट्रिकचं ब्लेंडर आहे किंवा इलेक्ट्रिकची रवी आहे बघा. ही आजकाल प्रत्येकाच्या घरी असते. फक्त 2 ते 3 वेळा किंवा 4 वेळेला फिरवायची. अगदी 5 सेकंदात काम होतं आणि बंद करायची रवी. विरजण दुधाला अगदी परफेक्ट असं लागतं आणि मस्त मलाईदार असं घट्टसर असं दही याचं तयार होतं. इतकी सोपी ही पद्धत आहे. आणि यानंतर बघा, एखाद्या कपाटामध्ये किंवा ओव्हनमध्ये जिथे आपला हात लागणार नाही, साधारणतः 9 ते 10 तास जिथे आपला टच होणार नाही, अशा ठिकाणी ही भांडी आपल्याला ठेवून द्यायची आहे. मी एक कपाट आहे माझं, त्यामध्ये ही ठेवत असते आणि कपाटाचं दार बंद करून घेते. अगदी परफेक्ट असं दही साधारणतः 3 ते 4 तासातच बनून या ठिकाणी तयार होतं. हिवाळ्याचे आणि पावसाचे दिवस असतील, वातावरण बाहेर थंड असेल, तर अशा वेळेला काय करायचं आहे, एखादा कपडा यावर टाकून द्यायचा आहे किंवा ओव्हनमध्ये ही भांडे ठेवायची आहेत. म्हणजे काय होतं, अगदी पटकन आणि परफेक्ट असं दही होण्यास मदत होते. 7 ते 8 तास झालेले आहेत बघा आणि आता दही आपलं व्यवस्थितपणे सेट झालेलं आहे. आपण बघू शकता मातीच्या भांड्यातलं दही सुद्धा मस्तपैकी सेट झालेलं आहे. अगदी घट्टसर असं दिसत आहे. कुठेही या दह्याला पाणी सुटलेलं दिसत नाहीये. अगदी मस्त झालेलं आहे. आणि पातेल्यातलं जे आपण ब्लेंडरने लावून घेतलं होतं दही बघा, एकदम सोप्या पद्धतीने ते देखील आपण बघू शकता. अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे. जर आपण पातेलं उलटं करून जरी बघितलं, तरी सुद्धा ते अजिबात तुटत नाहीये किंवा खाली पडत नाहीये. हे बघा मी तुम्हाला आता या हंडीतलं जे दही आहे ते आता काढून दाखवते. हे बघा, इतकं मस्त मलाईदार आणि अगदी दाटसर असं झालेलं आहे. अगदी कवडी दही म्हणतात ना, तसंच हे झालेलं आहे. डेअरी सारखं अगदी मलाईदार घट्टसर असं दही. तर हे बघा, अगदी सुरीनेही कापता येईल इतकं हे घट्ट झालेलं आहे. तुम्हाला कापून दाखवते. हे बघा, अगदी आईस्क्रीम जसं असतं ना, तसंच हे मस्त झालेलं आहे. हे बघा, अगदी छान वड्या पडत आहेत. यापासून श्रीखंड देखील इतकं छान तयार होतं ना, खूप छान असं तयार होतं. मी पुढे श्रीखंडाचा देखील व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तो देखील तुम्ही पाहू शकता. तो ह्याच दह्यापासून मी तयार केलेला आहे. हे बघा, कुठेही याला पाणी सुटलेलं नाही. खूप छान मलाईदार आणि घट्टसर असं दही तयार झालेलं आहे. स्टीलच्या भांड्यामध्ये जे दही लागलेलं आहे ना, ते सुद्धा आता मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, ते सुद्धा अगदी तितकंच छान घट्टसर असं झालेलं आहे. हे सुद्धा दही मी तुम्हाला सुरीने कापून दाखवते. हे बघा, सुरीने दही कापलं जातं, इतकं छान होतं आणि अगदी सोपी अशी पद्धत आहे. खूप पटकन घुरकन ब्लेंडर फिरवा आणि मस्त पटकन असं आपलं ताजं मलाईदार असं दही मिळवा. इतकी सोपी ही पद्धत आहे. तुमचं दूध जर खूपच पातळ असेल घरी आणलेलं किंवा गाईचं दूध असेल, साय काढलेलं दूध असेल, त्यामध्ये 1 चमचा तुम्ही फक्त मिल्क पावडर टाकून बघा. इतकं सुरेख असं छान चवीचं दही तयार होतं ना, की तुम्हाला सुद्धा ही ट्रिक नक्कीच आवडेल. हे बघा, खूप छान दही दिसत आहे आपलं. आणि बघा आपण संपूर्ण दही जरी फोडून बघितलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठेही पाण्याचा अंश नाही आहे. किती छान मलाईदार असं दही झालेलं आहे. मस्त असं. तर या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने तुम्ही नक्की दही लावून बघा बघा. तुम्हाला नक्की हे दही आवडेल. मुलांना सुद्धा ताजं दही द्या आणि तुम्ही सुद्धा ताजं दही खा. अगदी आरोग्यदायी असं मानले गेलेलं आहे दही आयुर्वेदानुसार. तर हे जे दही आपण फ्रिजमध्ये जर ठेवलं तर अगदी 6 ते 7 दिवस अगदी जसं तसं राहतं. अजिबात त्याला आंबट वास येत नाही किंवा ते चिकट होत नाही. त्याला पाणी सुटत नाही. खूप सुरेख असं दही घरच्या घरी तयार होतं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. ह्या दह्याचं श्रीखंड विशेष करून खूप छान लागतं. मी याच दह्याचा वापर करून आम्रखंड बनवून दाखवलेला आहे. त्यासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तुम्ही चेक करू शकता आणि ह्या पद्धतीने घरच्या घरी दही तयार करून त्यापासून तुम्ही आम्रखंड देखील तयार करू शकता. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमध्ये दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. माझ्याकडून सुद्धा ऑन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त भन्नाट रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशी पुढील भागामध्ये. धन्यवाद.